हॅलो गाईज, तर कसे आहेत सर्व? खूप दिवसांनी परत एकदा ब्लॉग बनवतोय. ब्लॉग बनवायचं असं कारण का अचानक भयानक आमचा प्लॅन झालेला आहे. कारगरला चाललेलो आहे. असं जरा काय थोडी शॉपिंग वगैरे करूया रुद्रांसाठी. धनश्रीचा काय सामान असेल थोडा तो घ्यायसाठी चाललेलो आहे. आणि बघू नंतर तिथून थोडंफार फिरू पण कारगरमध्ये. तर इकडे धनश्री आणि रुद्रांश पण तयार झालेला आहे. हे बघा इथे मम्मी बसलेली आहे ना. आता निघतोय आम्ही. संध्याकाळ पण झालेली आहे. हे बघा अंधार पण पडलेला आहे. आता आला होता खूप जोरात पाऊस. आता वाजले 7:30 आणि 7:30 वाजता निघत होतो. म्हणजे पाऊस थांबला म्हणून निघालो आम्ही, नाहीतर जाणार नव्हतो. मग एक तर उद्या जाणार होतो. आता पाऊस थांबले म्हणून आता संध्याकाळीच चाललोय. तर बघत राहा शेवटपर्यंत ब्लॉग. आता आम्ही निघतोय खारघरला जायला, तर कंटिन्यू राहा आमच्यासोबत. तर मंडळी आता आपण चाललेलो आहे स्कूटी घेऊन. ही बघा आपली स्कूटी आपण आत्ताच घेतलेली आहे. थांब देणं जरा बाजू उजेड होते गाडीवर. हे बघा आपली स्कूटी आत्ताच आपण 2 महिने झाले घेतलेली आहे. ती घेतलेली आहे आपण आपल्या छोटे भावासाठी. तर आता आपण ती घेऊन चाललेलो आहे. स्कूटीचा फायदा असा आहे का आपण छत्र्या पण सोबत घेतलेल्या आहेत, कारण की ते डिक्कीमध्ये आपल्याला सामान ठेवायला फायदा होतं. हे बघा आपण आत्ता ठेवूया, कारण की स्कूटीचा फायदा योच आहे. तर चला, वीज पण थोडी थोडी चमकते, मधील मधील गडगडतं पण. तर आता निघूया आपण, पटकन जाऊ, पटकन येऊ, जास्त वेळ करून जमणार नाही आपल्याला. तर गाईज आता आम्ही पोहोचलो सेक्टर 35ला आपल्या कारगरमध्ये. पण आता लागलेला आहे पाऊस थोडा रिमझिम, इथे दिसत असेल. हे बघा तर आता थोडं आम्ही भिजलेलो आहेत, तर त्याच्यामुळे थांबलेलो आहे इथे बघू शकता. समोर बागबान हॉटेल आहे या. तर आता इथे सेक्टर 35मध्ये थांबलो आहे. थोडा जर पाऊस कमी झाला तर पुढे कंटिन्यू करू. की रुद्रांसोबत आता करतो थोडी मस्ती इथे आम्ही, कारण की आता पावसात भिजू शकत नाही त्याला आम्ही, म्हणून आम्ही थोडासा ब्रेक घेतो इथे. बाबू हायकर हायकर आहे, हायकर बाय नाही हायकर. नमस्कार कर, नमस्कार नमस्कार कर. पा दे पा दे, नमस्कार कर. ऐ मम्मीला पा देता, मम्मीला पा द्यायला लागलास तू. तर चला गाईस, थोडा पाऊस थांबला का आम्ही पुढे कंटिन्यू करतो. मग मम्मीला ऐकर, मम्मीला ऐकर, ऐकर आहे हायकर. मम्मीला पा दे मम्मीला. बाबू मम्मीला पा दे. हात काढा ना तोंडातून. डॅडा बोल, डॅडा बोल. बाबू तुला काय पाहिजे? त्याला कपडे पाहिजे, कृष्णाचे कपडे. कपडे पाहिजे, कपडे पाहिजे ना तुला. याला काय दिसले श्रीकृष्णाचे कपडे तिथे समोर स्टोअरमध्ये. आणि सारखा तिकडं जात करतं का तेच पाहिजे ते बघा. ते पाहिजे. तू घालणार कपडे ते आपण बनवलेला ना तुला. आपण श्रीकृष्ण बनवलेला ना. हा फोटो नाही बघितला तू? बनवलेला ना तुला आपण श्रीकृष्ण बनवलेला ना. हा घेवा आपण नंतर ते. हा घेऊ नंतर. हा मला पहा दे पहिले, मला पहा दे पहिले. ठेव पापा ठेव. तर काहीच आहे बघा, इथे आम्ही आलेलो आहे. ते फॅब्रिक पेनच्या काय फॅब्रिक पेनचं कलर, फॅब्रिक पेनचे कलर घ्यायला आलो. या कसले मोठे डबे आहेत मग? मोठेवाले आहेत. आणि इथं रुद्रांशी पण शॉपिंग चालू झाली बघा. जसं काय योच सगळं करणार आहे. तर इथे धनश्रीची तर शॉपिंग झालेली आहे. हे बघा काय काय घेतला. याचं हे फॅब्रिक पेनचं सामान आहे. आणि याची काय शॉपिंग संपत नाही. इकडे बघा. ऐ रुद्रांश बघ बघ बघ. अरे ते दुकानवाला आपल्याला मारतील. हे बघा याची काय शॉपिंग संपत नाही. हे पाहिजे ते पाहिजे, इकडे तिकडे हात लावतो नुसता. हे चला ती मम्मी गेली चला 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 लवकर. तर काय आता इथे धनश्रीची तर शॉपिंग झालेली आहे. म्हणजे अजून तिचं काय घ्यायचं का माहिती नाही. तिचं जे पेंट घ्यायचं होतं फॅब्रिक पेंट तिने घेतलेले आहेत ना. आता आम्ही निघतोय पुढे जायला. अजून पूर्ण आपल्याला खारघरपर्यंत जायचं आहे. रुद्रांचं पण थोडं हो बाबा. आता डायरेक्ट उभरा कमरेचा आता बरोबर काटा झालाच त्यांनी.
पायच सरकला काहीच. तर चला आता जाऊ आपण पुढे कारगरला जायचं आहे. तिची शॉपिंग झालेली आहे ना. पाऊस थांबायचं नाव नाही घेत, म्हणजे बारीक बारीक पाऊस चालूच आहे. दादा आपण थांबत थांबत जाऊ, बघू कसं आहे. जिथे पाऊस जास्त असेल तिथे आपल्याला थांबायला लागेल. तर चला आता कंटिन्यू पुढे जाऊया आपण. काहीच आता आलेलो आहोत आपण झुडिओमध्ये रुद्रांसाठी शॉपिंग करायला. बघू आता इथे आपल्याला त्याच्यासाठी काय भेटतोय. आणि त्याची मस्ती बघा. इकडं का कुठं घुसला लगेच. ऐ रुद्रांश, जिथं जिथं जाईल तिथं मस्ती, जिथं जाईल तिथं मस्ती. इकडे ए आम्ही इकडे आहोत. तर बघा 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 बघा. कुठे लपला रुद्रांश? रुद्रांश कुठे लपला? कुठे लपला? तर चला काहीच बघू रुद्रांशीसाठी. आता असंच एक म्हणजे एक कॉम्बो बोलूनच घ्यायचं आहे आम्हाला. थोडं जर असं मॅचिंग भेटलं तर तसं घ्यायचं आहे. बघूया तर बघू रुद्रांसाठी काय भेटतो का आपल्याला इथे. ए लगेच जोडीदार तयार ना. हा केला लगेच जोडीदार तयार. ये चल बाहेर आहे, बाहेर आहे, बाहेर आहे. रुद्रांश याला भेटली आता मंडळी गेला. लोकाला आता निघल लगेच. बाबू आम्ही चाललो. आम्ही चाललो. चल चाललो. बाय 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 बाय. चाललो आम्ही चाललो चाललो. ऐ थांब, गाडी टोकेल. बाजूला कर. तर गावी आता आलेलो आम्ही लिटल वर्ल्ड मॉलमध्ये कारगरला. तर चाललो आता KFCला. चला. अरे बाबा चला, टाइमपास नको. हे बाई टोक बागराव बी पाय देतील ना. तर जेव्हा लागला राडाला आता लगेच. तर काही तिथं आता रुद्रांशला बसवलेल्या आहे गाडीमध्ये आणि निघून रडवत आहे बघा. रुद्रांश हे बघा नुसतं टायमान घातलेलं आणि गाडीनंच बसवत आहे ना. बसवला तर गाडीत बसायला मागत नव्हता, कारण की तो बेल्ट लावता तिथे कमरेला. तो बेल्ट पण लावून नाही दिला त्याने आणि तसाच बसले. हे बघा. इकडे बघ. हाऊस पोरांची हाऊस पुरी करायला लागतं मॉलमध्ये आणल्यावर. काहीच नाही तर आणायचं ना. हे बघा आता लगेच परत रडायला लागलं. हे बघा. पुसून द्या ना, पुसून द्या तो, नाही तर तोंडात घाल. पुसा तो. तसं नाही सांगत, तो तोंडात टाकेल ना म्हणून. जाम टाइम लागतो. जाम गर्दी आहे. KFCला बाबू रुद्रांश तिथे मम्मीकडे. मम्मीला ऐका. नमस्कार कर बाबू. नमस्कार. नमस्कार. व्हेरी गुड बॉय. व्हेरी गुड बॉय. प्राईस कशील ना तो आता. प्राईस कशील ना. हा अगोदर तोंडाला पाणी सोडले. अगोदर मजाक करायला लागला तो. काय योग
यो पण घ्यायचो, यो पण घे असू दे खा ना. घे बाई घे आईस्क्रीम घे आईस्क्रीम घे आईस्क्रीम. कोकच पाहिजे त्याला. यो घे यो घे यो घे यो घे. तर काहीच आता मॉलमधून तर निघालो आहेत आपण लिटल रोडमधून. KFCला गेलो होतो, पण KFCला सीन असं झाला का तिथे एवढं स्लो होतं त्यांचं सर्विस, म्हणजे पटापट ऑर्डर घेत नव्हते. त्याच्यामुळे मग आम्ही तिथे नाही थांबलो, मग आलो मॅकडीमध्ये. मॅकडीमध्ये पण थोडा वेळ लागला, पण त्यांची ऑर्डर तरी जरा पटकन म्हणजे त्यावेळी घेतली ऑर्डर. नाही तर KFCला तो ऑर्डरच घेत नव्हतं, तिथं लाईनच लागून राहिलेली, जाम स्लो त्यांची सर्विस होती. तर मॅकडीवरून पण निघालो. आता जाऊया पुढे, बघू आता घरी जायचं डायरेक्ट कुठं जायचं आहे. रुद्रांशी तर आम्हाला हैराण आणले, नुसतं वैतागले, नीट खाऊन नाही देत, बसून नाही देत ना काय करून नाही देत. तर चला आता निघूया. तर काहीच आता आम्ही आलेलो आहे तिथे शोरमाजीला, कारण की मम्मी आणि सर्वेश आहे घरी, त्यांच्यासाठी आता शोरमा घेऊन चाललेलो आहे. तर आम्ही पण घेतलेलं आहे पार्सल, कारण की आम्ही चाललो होतो KFCला, पण KFCचा रोल नाही खायला भेटला, म्हणून आता शोरमा रोल घेऊन चाललो आहे. आणि रुद्रांश जिथे जाईल तिथे रुद्रांशी मस्ती चालूच असते. तेव्हा याच्याशी आता वलक केली आहे बघा. तो पण गादा मस्त आहे की त्याचे मस्ती करतो. चला आता पाऊस पण जरा बरं थांबलेला आहे, आता निघताच्या टायमात पाऊस नसेल तर बरं आहे. आणि पटापट जाऊ घरी. आपण घेतलेले आहेत शोरमा आणि निघालो आहेत आपले ॲक्सेस घेऊन. स्कूटीवर जरा बरा पडतं, कारण की सामान वगैरे मस्त टिकून राहतं, काही ओझा घेऊन ना जायला लागं. आणि चला आता निघू. काय तू चालवतं गाडी? गाडी तू चालवतं? हां गाडी तू चालवतं? तुला गाडी चालवायची आहे का? तर चला काही जाऊया आता घरी. दिसता दिसता मोबाईल एक मिनटं माझ्या. तर काहीच रुद्रांशला इथे सिग्नलवर भेटला आम्हाला एक फुगा, तो फुगा घेतलेला आहे बघा, आणि नुसता आवाज करत चाललाय. कर बाबू आता कसं करतं? आता आवाज बंद केला ते. बाबू कर आवाज, कर आवाज. ए दाखव फुगा दाखव. घेऊन गाई 5 मिनिटं ना झाली ना घरी यायला त्या फुग्याची. इकडं का अवस्था काय केली, पुरा फुगलेला होता त्याचा पाय बी हात सगळं, डोका सगळा लुला गेला. ऐ काय या काय केला या? हा काय केला या फुग्याचा? काय केला अवतार तुम्ही? साप पंक्चर गाडी गेली फुग्याची काहीच. तर चला काहीच फायनली घरी पोहोचलोय आपण. आता जाऊ, आता गाडी वगैरे पार्किंगला लावून घेऊ आणि जाऊ घरात. आता बघा लगेच घेतला घास उतराला मम्मीनी. तर इकडं बघा काही असं असतं, लगेच आला आता ती जाली पूर्ण त्याची भरून ठेवलेली, सर्व त्याची ती खेळणी आहे त्याच्यात ना. आला पण नाही तर लगेच बघा आता लगेच पसारा चालू. ए चामुंडी फेक. हे आय 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 आय, हे बघा लगेच मस्ती चालू असते. गाईस फायनली घरी आलेले आहोत. आता बसलोय जरा, आणलेलं आहे शोरमा वगैरे, ते आता खाऊन वगैरे घेऊ ना. तिकडे लगेच चालू झालेली मस्ती रुद्रांशी, जिथे जाईल तिथे मस्ती चालूच असते. तर खूप वेळ पण झाला, किती वाजले? 11:15 वाजलेले आहेत. तर बरेच दिवसा बाहेर पण निघलो, कारण की काहीच विषय असे का कामावर पण जायला लागतं, म्हणून जास्त ब्लॉग बनवायला भेटत नाही मला. जेव्हा वेळ भेटतं तेव्हा मी ब्लॉग बनवत असतो. कुठे निघालो किंवा काय असेल तर त्यानुसार मी ब्लॉग बनवतो, कारण की कामावर पण जायला लागतं, मग घरी आल्यावर जास्त वेळ भेटत नाही. त्याच्यामुळे माझं जास्त असं कंटिन्यू ब्लॉग करायला भेटत नाही. तर समजून घ्या, सपोर्ट करा, बघत राहा ब्लॉगसुद्धा. आणि चला भेटू आपण आता अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.